पाली शहरात अंबा नदीचं पाणी शिरलं। एसटी बस स्थानक, भाजी मार्केटला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय। रायगड जिल्ह्यातील पाली खोपोली मार्ग बंद करण्यात आलाय। श्री क्षेत्र बल्लाळेश्वर परिसरात पुराच्या पाण्याचा फटका पाहायला मिळतोय। मंदिरात पाणी शिरल्याचं चित्र दिसून आलंय। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाली खोपोली महामार्ग बंद झालेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजेश, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होतानाची चित्र आहे। सध्या काय परिस्थिती समोर येते, काय अधिक अपडेट प्रशासनाकडून मिळते? आपण पाहतो की रायगड जिल्ह्यात 2 दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे आंबा नदी असेल, कुंडलिका असेल किंवा सावित्री नदी असेल, या तिन्ही नद्यांनी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडल्याच्या नंतर नागुटणे असेल, पाली असेल, रोहा असेल किंवा मग महाड असेल, या शहरामध्ये जे आहे ते पुराचं पाणी जमा झालेलं आहे। पुराचं पाणी जे आहे ते नदीचं रस्त्यावर असेल किंवा दुकानात असेल, या मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका जो आहे तो महामार्गांना झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील जे प्रमुख महामार्ग आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। गेल्या काल आपण पाहिला की 10-12 तासापासून जे आहे ते मुंबई गोवा महामार्ग जो होता तो पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला होता। त्याचबरोबर आज पाहायला गेलं तर माणगाव पुणे तामिनी मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कोल्हापूर महाबळेश्वर मार्ग आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद आहे। वरंद घाटातून जो साताऱ्याकडे जातो तो देखील मार्ग बंद करण्यात आलेला आहे। पाली खोपोली मार्ग जो आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा जो आहे पूर्णपणे जो आहे जो जलमय झालेला आहे। पुढचे काही तास रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना असेल किंवा मच्छीमारांना असेल त्या सूचना देण्यात आलेल्या असेल, काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरीच थांबा। अगदी अजेश, या परिस्थिती संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।